हाय एव्हरीवन. मागच्या क्लासमध्ये आपण थर्मोडायनामिक्सच्या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास करत असताना या टॉपिकच्या संदर्भात इंट्रोडक्शन अभ्यास केलं की ज्यांच्यामध्ये आपण अभ्यास करतोय की थर्मोडायनामिक्स अशी एक ब्रँच आहे की ज्या ब्रँचमध्ये आपण क्वांटिटिव्ह रिलेशनशिप ऑफ द हीट एनर्जी अँड अनदर फॉर्म ऑफ एनर्जी या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास करते की इट इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ द हीट एनर्जी अँड अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. मग या ब्रँचच्या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास करत असताना आपण बेसिक कन्सेप्टमध्ये आत्तापर्यंत माहिती अभ्यास केली की थर्मोडायनामिक्सचा अभ्यास ज्या पोर्शनवर आपण करते त्या पोर्शनला आपण सिस्टीम असं म्हटलं आणि सिस्टीमच्या बाजूचा भाग की ज्या ठिकाणी एनर्जीचं क्वांटिटिव्ह रिलेशनशिप टेक प्लेस होतं त्याला आपण सराउंडिंग म्हटलं. एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन सराउंडिंगकडून सिस्टीमकडं किंवा सिस्टीमकडून सराउंडिंगकडं काय होतं टेक प्लेस होतं. मग थर्मोडायनामिक्सचा कन्सेप्टच्या संदर्भात आपल्याला माहिती अभ्यास करण्यासाठी आपण अभ्यास करायला सुरुवात केलं सिस्टीमच्या कन्सेप्टच्या संदर्भात. मग सिस्टीमच्या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास करत असताना मागच्या क्लासमध्ये आपण टाईप ऑफ सिस्टीम अभ्यास केल्याच्या नंतर आज आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीमच्या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास करायचा आहे की व्हॉट इज द प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. की सिस्टीमच्या दोन प्रॉपर्टीज आपल्याला माहिती अभ्यास करायच्यात. त्यातली पहिली प्रॉपर्टी आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि दुसरी प्रॉपर्टी आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. या प्रॉपर्टीच्या संदर्भात आपण माहिती अभ्यास करूया. पहिली प्रॉपर्टी आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि दुसरी प्रॉपर्टी आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. याच्यातली पहिली प्रॉपर्टी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इट इज द प्रॉपर्टीज ऑफ अ सिस्टीम whose magnitude is depend upon the quantity of matter present in a system, then that properties of system is known as the extensive property. ही अशी एक सिस्टीमची प्रॉपर्टी आहे की जी प्रॉपर्टी सिस्टीम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या क्वांटिटी ऑफ मॅटरवर ही प्रॉपर्टी काय त्याचा प्रॉपर्टीचा मॅग्निट्यूड काय डिपेंड आहे. तेव्हा त्या प्रॉपर्टीजला आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतोय. फॉर एक्झाम्पल की मी एक बेकर घेतोय आणि त्या बेकरमध्ये आपण पाणी घेऊया आणि त्या पाण्याचा व्हॉल्यूम आहे 1 लिटर. आता ही एक सिस्टीम झाली आणि त्या सिस्टीम मध्ये मी मॅटर काय घेतलेलं आहे वॉटर मॉलिक्यूल आणि त्या वॉटर मॉलिक्यूलचा व्हॉल्यूम मी किती सांगितलं तुम्हाला 1 लिटर. म्हणजेच व्हॉल्यूम ही जी की क्वांटिटी आहे त्याचा मॅग्निट्यूड तुम्हाला मी किती म्हटलंय 1 लिटर. मग सिस्टीमची अशी एक प्रॉपर्टी की जी सिस्टीम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या मॅटरच्या क्वांटिटीवर त्याचा मॅग्निट्यूड हा काय असतो डिपेंड असतो. तेव्हा त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतोय एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजेच या ठिकाणी बघा सिस्टीम मध्ये जे काही आपण पाणी घेतलं त्याचा व्हॉल्यूम किती सांगितलं मी तुम्हाला 1 लिटर. मी या बेकर मध्ये परत 1 लिटर पाणी काय करतो ऍड करतोय. परत 1 लिटर पाणी ऍड केलं तेव्हा त्याचा व्हॉल्यूम हा काय होईल चेंज होईल. 1 लिटरचं रूपांतर किती होईल 2 लिटर मध्ये. म्हणजेच या ठिकाणी सिस्टीम मध्ये जो काही मॅटर आपण घेतला होता त्या मॅटरचा मॅग्निट्यूड जो आहे तो काय आला चेंज झाला. म्हणजेच 1 लिटर व्हॉल्यूम होतं त्याचं रूपांतर आता किती झालं 2 लिटर मध्ये. म्हणजे इट इज द प्रॉपर्टीज ऑफ अ सिस्टीम हुज मॅग्निट्यूड इज डिपेंड अपॉन द क्वांटिटी ऑफ मॅटर. म्हणजे सिस्टीम मधला मॅटरची क्वांटिटी मी चेंज केली तर त्याचा मॅग्निट्यूड सुद्धा काय आला
चेंज झाला, मग सिस्टीमची अशी एक प्रॉपर्टी जी सिस्टीम मध्ये जे काही मॅटर आपण घेतलेला आहे त्या मॅटरच्या क्वांटिटीवर त्या ठिकाणी प्रॉपर्टी डिपेंड असते, तेव्हा त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतोय, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. व्हॉट इज द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी? इट इज द प्रॉपर्टीज ऑफ अ सिस्टीम whose magnitude does not depend upon the quantity of matter present in a system, then that properties of system is known as the intensive property. For example, की या ठिकाणी एक बेकर आहे, बेकर मध्ये 1 लिटर मी पाणी घेतलं म्हणजे व्हॉल्यूम सांगितलं आणि त्या पाण्याचं टेम्परेचर आहे 25 डिग्री सेल्सिअस. आता या ठिकाणी बघा की या ठिकाणी जर आपण 1 लिटर पाण्यामध्ये परत 1 लिटर पाणी ऍड केलं तर त्याचा व्हॉल्यूम काय होईल, चेंज होईल. व्हॉल्यूम चेंज होईल बट टेम्परेचर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट. म्हणजे क्वांटिटी ऑफ मॅटर काय केलं, चेंज केलं. क्वांटिटी ऑफ मॅटर चेंज केलं, मात्र टेम्परेचर चेंज नाही झाला, तो कसा राहिला, कॉन्स्टंट राहिला. म्हणजेच या टेम्परेचरची व्हॅल्यू क्वांटिटी ऑफ मॅटरवर कशी आहे, इनडिपेंड आहे. तेव्हा अशा सिस्टीमच्या प्रॉपर्टीजला आपण म्हणतोय इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे सिस्टीमची अशी एक प्रॉपर्टी जी सिस्टीम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या क्वांटिटी ऑफ मॅटरवर डिपेंड असते. जर डिपेंड असेल तर त्याला म्हणायचं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि जर इनडिपेंड असेल तेव्हा त्याला म्हणायचं intensive property. And this is the two type of properties of a system. की आता आपण काय अभ्यास केला, प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. की सिस्टीमच्या प्रॉपर्टीच्या संदर्भात अभ्यास करत असताना आपण 2 प्रॉपर्टीज अभ्यास केल्या. एक आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि दुसरी आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, it is the properties of system whose magnitude is depend upon the quantity of matter. When quantity of matter, then that properties of system is known as the extensive property. आणि दुसरी प्रॉपर्टी आहे intensive property. It is the properties of system whose magnitude does not depend upon the quantity of matter present in a system, then that properties of system is known as the intensive property. For example, की आता व्हॉल्यूम हे काय झालं, मग व्हॉल्यूम झालंय एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, तर टेम्परेचर काय झाला, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. दुसरा एक्झाम्पल घेऊ आपण की या बेकर मध्ये जर आपण या ठिकाणी शुगर घेतलं आणि त्याचा मास मी घेतलाय 1 किलोग्रॅम. आता या ठिकाणी एक बेकर आहे, त्या बेकर मध्ये आपण एक सिस्टीम घेतली, त्या सिस्टीम मध्ये या ठिकाणी आपण शुगर घेतलं आणि शुगरचा मास किती घेतला, 1 किलोग्रॅम. आता या ठिकाणी मी त्याच्यामध्ये परत 1 किलोग्रॅम शुगर ऍड केलं, तर व्हॉट इज द मास ऑफ सिस्टीम. नाउ मास ऑफ सिस्टीम आर चेंजेस टू द 2 kg. म्हणजे 2 किलोग्रॅम या ठिकाणी त्याचा मास काय चेंज झाला. म्हणजे क्वांटिटी ऑफ मॅटर सिस्टीमचं चेंज केलं तर त्या सिस्टीमच्या प्रॉपर्टीज त्याचा मॅग्निट्यूड काय व्हायला लागला, चेंज व्हायला लागला. म्हणजे मासचा मॅग्निट्यूड काय झाला, चेंज झाला. तेव्हा अशा प्रॉपर्टीला आपण म्हणतोय एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. की त्या प्रॉपर्टीचा मॅग्निट्यूड त्या क्वांटिटी ऑफ मॅटरवर कसा आहे, डिपेंड आहे, तेव्हा त्याला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता या ठिकाणी जर आपण या पदार्थावर प्रेशर घेतलं की या मासवर, त्या सिस्टीमवर प्रेशर जो अप्लाय व्हायला लागला, तो प्रेशर 1 किलोग्रॅम मास असताना प्रेशर
जेवढा असेल तेवढं 2 किलोग्राम घेतलं तरी प्रेशर, ऍटमॉस्फेरिक प्रेशर कसं राहील, कॉन्स्टंट. 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे प्रेशर ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट. म्हणजे मास चेंज झालं, क्वांटिटी ऑफ मॅटर चेंज झाला, पण प्रेशर मात्र चेंज नाही झाला. तो कसा आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे सिस्टीमची अशी एक प्रॉपर्टी जी सिस्टीम मध्ये प्रेझेंट असणाऱ्या क्वांटिटी ऑफ मॅटरवर ती प्रॉपर्टी इनडिपेंड असते, तेव्हा प्रेशरला आपण काय म्हणणार, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर मासला आपण काय म्हणणार, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अँड दिस इज द टू टाइप प्रॉपर्टीज ऑफ system. And always remember that the ratio of two extensive property are always intensive property. कोणत्याही दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो जो असतो तो नेहमी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असते. फॉर एक्झाम्पल, आत्ताच आपण अभ्यास केलं की मास ही कोणती प्रॉपर्टी आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. व्हॉल्यूम कोणती प्रॉपर्टीज आहे, या ठिकाणी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि या दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो जो असेल म्हणजे मास डिवाइडेड बाय व्हॉल्यूम इज नथिंग बट इक्वल टू द डेन्सिटी. तर मास ही एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, त्याच्या व्यतिरिक्त व्हॉल्यूम सुद्धा एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. आणि दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा रेशो किंवा त्यांचा भागाकार हा नेहमी काय होतो, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. डेन्सिटी ही काय आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. तर मास आणि व्हॉल्यूम हे दोन काय आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि दोन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा भागाकार नेहमी काय असतो, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. अजून काही बेसिक टर्म ज्या थर्मोडायनामिक्स मध्ये इन्व्हॉल्व्ह होतात त्यांच्या कन्सेप्टच्या संदर्भात आपल्याला माहिती अभ्यास करायची आहे. आपल्याला अजून थर्मोडायनामिक्स चांगल्या प्रकारे समजावं म्हणून आपण काही कन्सेप्टच्या संदर्भात माहिती बघूया. आता आपण थर्मोडायनामिक्स अभ्यास करते म्हणजे थर्मोडायनामिक्सचा अभ्यास ज्या पोर्शनवर आपण करते त्याला आपण काय म्हटलं, सिस्टीम असं म्हटलं. आणि त्याच्या बाजूचा भाग की ज्या भागांमध्ये एनर्जीचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन होतं, त्या पोर्शनला आपण काय म्हटलं, सराउंडिंग असं म्हटलं. एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन सिस्टीम कडून सराउंडिंग कडे किंवा सराउंडिंग कडून काय होतं, सिस्टीम कडे होते. मग आता प्रश्न निर्माण होतो, एनर्जीच्या ट्रान्सफॉर्मेशनचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर कसं करायचा अभ्यास. मग एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झाल्यामुळं काय होतात, सिस्टीम मध्ये कोणकोणते बदल घडून येतात, यांचा आपल्याला अभ्यास करण्यासाठी काही कन्सेप्ट माहित असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला माहिती अभ्यास करायचंय की स्टेट ऑफ सिस्टीम कशाला म्हणायचं, चेंज ऑफ स्टेट म्हणजे काय, आणि यांच्या आधारे काही कन्सेप्टच्या संदर्भात आपण माहिती अभ्यास करूया. मग आता थर्मोडायनामिक्सचा आपल्याला अभ्यास करायचंय म्हणजे एनर्जीच्या ट्रान्सफॉर्मेशनचा आपल्याला काय करायचंय, अभ्यास करायचंय की एनर्जी कशा स्वरूपात एका फॉर्म कडून दुसऱ्या फॉर्म मध्ये कसं ट्रान्सफर होते किंवा एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं आणि हे झाल्यामुळं काय घडून येतात यांचा आपल्याला अभ्यास करण्यासाठी आपण त्या सिस्टीमचा स्टेट घेतोय. आता स्टेट म्हणजेच काय, तर अ नोन सेट ऑफ 4 क्वांटिटीज, नंबर ऑफ मोल्स, प्रेशर, volume and temperature, then that set of 4 quantities is known as the state of system. कोणत्याही सिस्टीमच्या संदर्भात अभ्यास करत असताना आपण त्या सिस्टीमच्या 4 क्वांटिटीचा सेट घेतोय. आणि ह्या 4 क्वांटिटीज कोणत्या आहेत, तर नंबर ऑफ मोल्स, प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. या 4 व्हॅल्यूचा या 4 क्वांटिटीज ज्या आहेत या क्वांटिटीजचा आपण जो सेट घेतो त्या सेटलाच आपण म्हणते स्टेट ऑफ सिस्टीम. आता हे स्टेट ऑफ सिस्टीम म्हणजेच काय, तर फॉर एक्झाम्पल जर आपल्याला एखाद्याचा ऍड्रेस डिफाईन करायचा आहे म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं किंवा कोणत्याही व्यक्तीचा आपल्याला जर ऍड्रेस सांगायचा असेल तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे.
ज्याचा ॲड्रेस माहीत पाहिजे, त्याचं नाव माहीत पाहिजे, तो कोणत्या गावामध्ये राहतो म्हणजे त्याचा मुक्काम पोस्ट कोणता आहे हे माहीत असणं आवश्यक आहे. त्या मुक्काम पोस्ट म्हणजे एखादं गाव असेल त्याचा तालुका कोणता आहे हे माहीत असणं आवश्यक आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याचं डिस्ट्रिक्ट कोणतं आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजेच कोणत्याही व्यक्तीचा आपल्याला ॲड्रेस सांगायचा असेल तर नाव, मुक्काम पोस्ट, तालुका आणि जिल्हा या 4 गोष्टी माहीत असेल तर या 4 गोष्टीला एकत्रित केलं तर आपण म्हणतो त्या व्यक्तीचा तो काय झाला, ॲड्रेस झाला. तसंच त्या सिस्टीमच्या संदर्भात जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर सिस्टीमच्या 4 क्वांटिटीचा आपण सेट घेणार. त्या 4 क्वांटिटीज कोणत्या आहेत? नंबर ऑफ मोल्स, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. आणि या 4 क्वांटिटीच्या सेटलाच आपण म्हणतोय स्टेट ऑफ सिस्टीम, की यालाच काय म्हणायचं, स्टेट ऑफ सिस्टीम. नंबर ऑफ मोल्स, प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. आणि कोणत्याही सिस्टीम झोन मध्ये एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होत नाही तोपर्यंत त्या सिस्टीमचा स्टेट तोच राहतो. जेव्हा ही एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होईल, कंडिशन मध्ये बदल घडून येईल किंवा एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं तेव्हा मात्र त्या सिस्टीमचा स्टेट तोच राहणार नाही, तो काय होतो, चेंज होतो. एका स्टेटचं रूपांतर या ठिकाणी दुसऱ्या स्टेटमध्ये होतं. म्हणजे आत्ताच आपण सांगितलं की कोणत्याही व्यक्तीचा ॲड्रेस सांगायचं म्हटल्याबरोबर त्याचं नाव माहीत असणं आवश्यक आहे, तो मुक्काम पोस्ट, तालुका आणि जिल्हा माहीत असणं आवश्यक आहे. पण त्या व्यक्तीचा जो आपण ॲड्रेस सांगितला या 4 क्वांटिटी पैकी, या 4 गोष्टींपैकी जर एक गोष्ट जरी बदलली तर त्या व्यक्तीचा ॲड्रेस तोच राहणार नाही, तो काय होतो, चेंज होतो. तसंच आपल्या सिस्टीम मध्ये जर एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन घडून आलं आणि ट्रान्सफॉर्मेशन जेव्हा घडेल तेव्हा त्या सिस्टीमचा स्टेट तोच राहणार नाही, तो काय होणार, चेंज होणार. म्हणजे जर इनिशियल स्टेट घेतला आपण ज्याच्यात नंबर ऑफ मोल्स N1, प्रेशर P1, व्हॉल्यूम V1 आणि टेम्परेचर T1 घेतलं तर एनर्जीचं काय आलं, ट्रान्सफॉर्मेशन झालं, तेव्हा त्या सिस्टीमचा स्टेट तोच राहणार नाही, तो काय होणार, चेंज होणार. एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेट मध्ये होईल आणि तेव्हा त्याला आपण म्हणतोय चेंज इन अ स्टेट. म्हणजे स्टेट नंबर फर्स्ट is converted into the state number second, N1 is converted into the N2, P1 is converted into the P2, V1 is converted into the V2 and T1 is converted into the T2. When one state is converted into the another state, then that is the known as the change of state. की change of state कशाला म्हणायचं, की कोणत्याही सिस्टीमचा अभ्यास करण्यासाठी आपण या 4 व्हॅल्यूचा जो सेट घेतला त्या सेटलाच आपण काय म्हटलं, स्टेट ऑफ सिस्टीम. जेव्हा ही एनर्जीचं काय होईल, ट्रान्सफॉर्मेशन सिस्टीम कडून सराउंडिंग कडं किंवा सराउंडिंग कडून सिस्टीम कडं, तेव्हा मात्र त्या सिस्टीमचा स्टेट तोच राहणार नाही, तो काय होणार, चेंज होणार. एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेटमध्ये होणार. म्हणजे यालाच आपण काय म्हणणार, चेंज ऑफ स्टेट. अजून एनर्जीचं काय आलं, ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे जेव्हा जेव्हा एनर्जीचं काय होईल, ट्रान्सफॉर्मेशन होईल तेव्हा तेव्हा त्या सिस्टीमचा स्टेट तोच राहणार नाही, तो काय होणार, चेंज होणार. म्हणजे स्टेट सेकंडचं रूपांतर स्टेट नंबर 3 मध्ये होणार. N3, P3, V3 आणि T3. म्हणजे जेव्हा जेव्हा सिस्टीम मध्ये किंवा सिस्टीम कडून एनर्जीचं काय होणार, ट्रान्सफॉर्मेशन होणार तेव्हा त्या सिस्टीमचा स्टेट कॉन्स्टंट राहणार नाही, तो काय होणार, चेंज होणार. आणि तेव्हा एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेट मध्ये होईल तेव्हा त्याला काय म्हणायचं, चेंज ऑफ स्टेट. आणि ही 2 कन्सेप्ट जर समजले असतील तर या ठिकाणी या 2 कन्सेप्टच्या आधारे बाकीच्या ज्या टर्म इन्व्हॉल्व होतात
थर्मोडायनामिक्समध्ये यांच्या कन्सेप्टच्या संदर्भात आपल्याला माहिती अभ्यास करायचे आणि त्या टर्म अभ्यास करण्यासाठी दोन शब्द जे आपण अभ्यास केले, दोन कन्सेप्ट जे आपण अभ्यास केले त्यांच्या संदर्भात आपण माहिती बघूया एकदा की काय काय आपण अभ्यास केला. स्टेट ऑफ सिस्टीम, थर्मोडायनामिक्स अभ्यास करायचंय. मग ज्या पार्टवर करायचंय त्याला आपण काय म्हटलं, सिस्टीम. मग सिस्टीम मध्ये एनर्जीचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन, एक तर सिस्टीम कडून सराउंडिंग कडं किंवा सराउंडिंग कडून सिस्टीम कडं. मग सिस्टीम मध्ये एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झाल्यामुळे तिथं काय होतील, चेंजेस घडून येतील. मग तिथं काय झालं याचा आपल्याला काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. मग त्याचा अभ्यास कसं करणार आपण, तर त्या सिस्टीमचा आपण 4 क्वांटिटीचा काय घेणार, सेट घेणार. 4 क्वांटिटीज कोणकोणत्या, नंबर ऑफ मोल्स, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. या 4 क्वांटिटीचा जो सेट घेतला आपण त्या सेटलाच आपण काय म्हटलं, सिस्टीमचा स्टेट म्हटलं. म्हणजेच नंबर ऑफ मोल्स, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. इनिशियल कंडिशनला आपण हा सेट घेणार तेव्हा त्याला काय म्हणणार आपण, स्टेट नंबर फर्स्ट. आता एनर्जीचं काय व्हायला लागलं, ट्रान्सफॉर्मेशन. एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं किंवा त्या ठिकाणी सिस्टीम मध्ये चेंजेस घडून आले, काही बदल घडून आलं, तेव्हा मात्र बदल घडल्यामुळं त्या सिस्टीमचा स्टेट तोच राहणार नाही, तो काय होणार, चेंज होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एक बेकर घेतोय आणि त्या बेकर मध्ये मी या ठिकाणी 1 लिटर पाणी घेतलं. ओके, 1 लिटर पाणी आहे ज्याच्यावर 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर काय व्हायला लागला, टेक प्लेस व्हायला लागलं. त्या पाण्याचं टेम्परेचर आपण मेंटेन केलं 25 डिग्री सेल्सिअस आणि त्या पाण्याचा नंबर ऑफ मोल्स घेतलं मी 1 मोल. ओके, मी तुम्हाला एक बेकर सांगितलं, त्या बेकर मध्ये काय घेतलं आपण, पाणी घेतलं आणि त्या पाण्याच्या मी काही व्हॅल्यू तुम्हाला सांगितल्या, काही क्वांटिटीचा मॅग्निट्यूड तुम्हाला सांगितलं. मी तुम्हाला काय काय सांगितलं की 1 मोलचं पाणी घेतलं, नंबर ऑफ मोल झालं, त्याचं टेम्परेचर किती आहे, 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालं. प्रेशर सांगितला 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि व्हॉल्यूम सांगितला 1 लिटर. आता जोपर्यंत त्याच्यामध्ये बदल घडून आणला जाणार नाही तोपर्यंत त्या सिस्टीमच्या ज्या काही मी क्वांटिटी सांगितल्या त्यांच्या व्हॅल्यू कॉन्स्टंट राहतील, त्या बदलणार आहेत का, तर नाही. म्हणजे या 4 व्हॅल्यूचा जो सेट घेतला आपण त्या सेटला आपण काय म्हणणार, स्टेट म्हणणार. हा झाला स्टेट नंबर फर्स्ट. आता जोपर्यंत आपण बदल घडून आणत नाही किंवा एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होत नाही तोपर्यंत त्या सिस्टीमचा स्टेट कसा राहील, कॉन्स्टंट राहील. आता मी तुम्हाला म्हटलं की या बेकर मध्ये परत 1 लिटर पाणी काय करा, ऍड करा. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला 1 लिटर होतं, परत 1 लिटर पाणी ऍड केलं म्हणजे व्हॉल्यूम किती चेंज झाला, 1 लिटर इज कन्वर्टेड इनटू द 2 लिटर आणि बाकीच्या क्वांटिटीज कॉन्स्टंट आहे असं जर आपण ऍझ्युम केलं तरी सुद्धा या ठिकाणी बघा व्हॉल्यूम 1 लिटर इज कन्वर्टेड इनटू द 2 लिटर. जर एक जरी क्वांटिटी बदलली, एक जरी व्हॅल्यू बदलली तर त्या सिस्टीमचा स्टेट तोच राहणार नाही, तो काय होणार, चेंज होणार. म्हणजे स्टेट फर्स्ट इज कन्वर्टेड इनटू द स्टेट सेकंड आणि या ठिकाणी एका स्टेटचं काय आलं, दुसऱ्या स्टेट मध्ये रूपांतर झालं आणि जेव्हा असं घडेल तेव्हा त्याला काय म्हणणार आपण, चेंज ऑफ स्टेट. की या ठिकाणी एका स्टेटचं रूपांतर काय होतं, दुसऱ्या स्टेट मध्ये होतं, तेव्हा त्याला आपण म्हणतोय चेंज ऑफ स्टेट. आता या 2 कन्सेप्टच्या आधारे आपण सर्वात प्रथम जे टर्म इन्व्हॉल्व होते थर्मोडायनामिक्स मध्ये जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे स्टेट फंक्शन, या कन्सेप्टच्या संदर्भात माहिती बघूया. व्हॉट इज द स्टेट फंक्शन? इट इज द प्रॉपर्टीज ऑफ अ सिस्टीम which is the depend upon the initial state and final state and does not depend upon the path followed, then that properties of system is known as the state function. की सिस्टीमची अशी एक प्रॉपर्टी की जी सिस्टीम मधच्या इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवरच डिपेंड असते. तर
ती सिस्टीम कोणत्या पाथनं फॉलो झाली यांच्यावर मात्र ती प्रॉपर्टीज इनडिपेंड राहते, तेव्हा त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणते, स्टेट फंक्शन. अ प्रॉपर्टीज which is the depend upon the initial state and final state and does not depend upon the path follow, then that properties is known as the state function. For example, या ठिकाणी आपण इनिशियल स्टेट अभ्यास केला. एक्झाम्पल, इनिशियल स्टेटचं काय होतं, सेकंड स्टेट मध्ये रूपांतर होतं. नंतर सेकंड स्टेटचं रूपांतर कशात झालं, थर्ड स्टेट मध्ये. आता या ठिकाणी सपोज आपण व्हॉल्यूम कन्सिडर करूया. पहिल्या स्टेट मध्ये व्हॉल्यूम किती होता, V1. दुसऱ्या स्टेट मध्ये किती झाला, V2. तिसऱ्या स्टेट मध्ये किती झाला, V3. आणि तुम्हाला प्रश्न विचारला, कॅल्क्युलेट द चेंज इन अ व्हॉल्यूम. हाऊ विल यू डिटरमाइन द चेंज इन अ व्हॉल्यूम. चेंज इन अ व्हॉल्यूम कसं डिटरमाइन करणार तुम्ही, फायनल स्टेट व्हॉल्यूम V3 मायनस इनिशियल स्टेट व्हॉल्यूम V3 मायनस V1 याला कन्सिडर करून तुम्ही काय डिटरमाइन करू शकता, चेंज इन अ व्हॉल्यूम. म्हणजे या ठिकाणी तुम्ही V2 ला कन्सिडर केलं नाही, फक्त काय कन्सिडर केलं, इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटलाच कन्सिडर करून तुम्ही चेंज इन अ व्हॉल्यूम काय केलं, डिटरमाइन केलं. म्हणजे ही कोणतं फंक्शन झालं, तर याला काय म्हणायचं, स्टेट फंक्शन. फॉर एक्झाम्पल, हेच आपण थोडा वेगळ्या प्रकारे एक्झाम्पलच्या मदतीने बघूया की या ठिकाणी स्टेट फंक्शन कशाला म्हणायचं आणि दुसरं जे आहे पाथ फंक्शन कशाला म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला सांगितलं एक बीकर घ्या, त्या बीकर मध्ये आपण 1 लिटर पाणी घेऊया. ओके, मी तुम्हाला याचं काय कोणती क्वांटिटी सांगितली, व्हॉल्यूम सांगितलं. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ अ सिस्टीम, 1 लिटर. हे झालं इनिशियल स्टेट, की इनिशियल स्टेट मध्ये व्हॉल्यूम त्याचा होता 1 लिटर. आता या ठिकाणी मी तुम्हाला म्हटलं त्या बेकर मध्ये परत 1 लिटर पाणी ऍड करा. 1 लिटर पाणी ऍड केल्यावर त्या सिस्टीमचा व्हॉल्यूम 1 लिटर जो होता त्याचं रूपांतर कशात होईल, 2 लिटर मध्ये. म्हणजे फर्स्ट स्टेट इज कन्वर्टेड इनटू द सेकंड स्टेट. मी तुम्हाला म्हटलं परत त्याच्यामध्ये 2 लिटर पाणी ऍड करा. आता या ठिकाणी बघा, पहिले बेकर मध्ये पाणी किती होतं, 1 लिटर. त्याच्यात तुम्ही परत पाणी किती ऍड केलं, 1 लिटर. म्हणजे सिस्टीमचा व्हॉल्यूम किती झाला, 2 लिटर. परत पाणी किती ऍड करायला सांगितलं मी, 2 लिटर. म्हणजे आता या ठिकाणी त्या सिस्टीमचा व्हॉल्यूम किती होईल, 4 लिटर. म्हणजे सेकंड स्टेट इज कन्वर्टेड इनटू द थर्ड स्टेट. आता मी तुम्हाला परत म्हटलं की याच्यात परत 1 लिटर पाणी काय करा, ऍड करा. परत 1 लिटर पाणी ऍड केलं. आता 4 लिटर जो व्हॉल्यूम होता सिस्टीमचा त्याचं रूपांतर होईल 5 लिटर. म्हणजे थर्ड स्टेट इज कन्वर्टेड इनटू द स्टेट नंबर 4. आता एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेटमध्ये झालं, नंतर त्याचं रूपांतर तिसऱ्या स्टेटमध्ये झालं, नंतर त्याचं रूपांतर चौथ्या स्टेटमध्ये झालं. म्हणजे एका स्टेटचं काय व्हायला, दुसऱ्या स्टेटमध्ये रूपांतर व्हायला, चेंज व्हायला. आता सुरुवातीला आपण जेव्हा सिस्टीम घेतली होती तेव्हा त्या सिस्टीमचा व्हॉल्यूम किती होता, 1 लिटर. मग त्यांच्यामध्ये आपण चेंजेस घडून आणले. चेंजेस घडून आणल्याच्या नंतर फायनल स्टेट मध्ये त्याचा व्हॉल्यूम किती झाला, 5 लिटर. आता तुम्हाला प्रश्न विचारला की या बेकर मध्ये जे काही आपण व्हॉल्यूम घेतलं होतं तो व्हॉल्यूम कितीनं चेंज झाला हे काय करा, डिटरमाइन करा. सुरुवातीला किती होतं, 1 लिटर. आता किती आहे, 5 लिटर. मग तुम्हाला प्रश्न विचारला किती व्हॉल्यूम चेंज झाला, तर तुम्ही काय म्हणसाल, 4 लिटर व्हॉल्यूम काय आला, चेंज झाला. मग 4 लिटर तुम्ही कसं डिटरमाइन केलं, तर चेंज इन अ व्हॉल्यूम इज नथिंग बट इक्वल टू द, आता फायनली किती व्हॉल्यूम मिळाला सिस्टीमचा, 5 लिटर. सगळ्यात पहिल्या कंडिशन मध्ये जेव्हा आपण बेकर घेतलं होतं, इनिशियल स्टेट घेतलं होतं, तेव्हा त्याचा व्हॉल्यूम किती होता, 1 लिटर. म्हणजेच या ठिकाणी 5 लिटर मायनस 1 लिटर दॅट इज द इक्वल टू द 4 लिटर. म्हणजे व्हॉल्यूम किती ना चेंज झाला, तर 4 लिटर ना व्हॉल्यूम काय आला, चेंज झाला. म्हणजे चेंज इन अ व्हॉल्यूम इज इक्वल टू द 4 लिटर.
मग आता प्रश्न आहे की व्हॉल्यूम इनिशियल स्टेटला 1 लिटर होता, फायनल स्टेटला 5 लिटर आहे. तुम्ही इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट या दोघालाच कन्सिडर करून काय डिटरमाइन केलं, चेंज इन अ व्हॉल्यूम. तुम्ही या ठिकाणी मधात तुम्ही व्हॉल्यूम कसा बदलला याला कन्सिडर केलं का, नाही. कसा बदलला म्हणजे सुरुवातीला 1 लिटर पाणी होतं, त्याच्यात 1 लिटर ऍड केलं, नंतर 2 लिटर ऍड केलं, परत 1 लिटर ऍड केलं, म्हणजे मधात व्हॉल्यूम तुम्ही कसा बदला लागला याला तुम्ही कन्सिडर केलं नाहीये. म्हणजे तुम्ही कोणत्या पाथनं फॉलो केलं याला तुम्ही कन्सिडर करत नाही आणि तुम्ही फक्त कन्सिडर कोणाला करता, तर इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट. म्हणजे आपण फक्त त्या सिस्टीमचं इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटच्या मदतीने या ठिकाणी ती प्रॉपर्टी काय असते, डिपेंड असते. तेव्हा त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणते, स्टेट फंक्शन. आता हे पाथवर कशी आहे, इनडिपेंड आहे. मग अशी एक प्रॉपर्टी जी पाथवर डिपेंड असते त्याला काय म्हणायचं, पाथ फंक्शन. आणि पाथवर इनडिपेंड असते त्याला काय म्हणायचं, स्टेट फंक्शन. म्हणजे आपण स्टेट फंक्शन बघितलं. व्हॉट इज द स्टेट फंक्शन? इट इज द प्रॉपर्टीज which is the depend upon the only initial state and final state of system and independent upon the path follow. Does not depend upon the path follow, then that property is known as the state function. A property which is the depend upon the initial state and final state does not depend upon the path follow, then that properties is known as the state function. तेव्हा त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणते, स्टेट फंक्शन. तर दुसरी प्रॉपर्टी कोणती आहे, पाथ फंक्शन. आता पाथ फंक्शन म्हणजेच काय, अ प्रॉपर्टीज विच इज द डिपेंड अपॉन द इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट ॲज वेल ॲज पाथ फॉलो. की ही प्रॉपर्टी इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट यांच्या व्यतिरिक्त ती प्रॉपर्टी कोणत्या पाथनं फॉलो झाली या पाथवर सुद्धा काय असते, डिपेंड असते. तेव्हा त्या प्रॉपर्टीजला आपण काय म्हणते, पाथ फंक्शन. फॉर एक्झाम्पल, हीट अँड वर्क इज एक्झाम्पल ऑफ द पाथ फंक्शन. की या दोन्ही जे आपण घेतल्या त्या एक्झाम्पल कशाच्या संदर्भात आहे, पाथ फंक्शनच्या संदर्भात. म्हणजे हीट आणि वर्क हे दोन्ही काय आहे, पाथ फंक्शन आहे. वर्क हे प्रेशरवर डिपेंड असतं, म्हणजे प्रेशर बदललं तो वर्कची व्हॅल्यू सुद्धा बदलते. हे आपण पुढच्या कन्सेप्ट मध्ये अभ्यास करणार आहोत. तसंच हीट सुद्धा वेगवेगळ्या प्रोसेसमध्ये त्यांची व्हॅल्यू सुद्धा वेगवेगळी ऑब्टेन होते. हे दोन्ही जे आहेत ते काय आहे, पाथ फंक्शन. म्हणजे पहिलं फंक्शन कोणता अभ्यास केला आपण, स्टेट फंक्शन. आणि दुसरं कोणता अभ्यास केला, पाथ फंक्शन. स्टेट फंक्शन म्हणजेच काय, इट प्रॉपर्टीज विच इज द डिपेंड अपॉन द ओनली इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट, डज नॉट डिपेंड अपॉन द पाथ फॉलो. म्हणजे ती फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटवर डिपेंड असते. ते कोणत्या पाथनं फॉलो झालं त्याच्यावर इनडिपेंड असते. तेव्हा त्याला काय म्हणायचं, स्टेट फंक्शन. तर पाथ फंक्शन म्हणजे काय की इट इज अ प्रॉपर्टी विच इज द डिपेंड अपॉन द इनिशियल स्टेट, फायनल स्टेट as well as path follow, then that properties is known as the path function. For example, heat and work is example of path function. तर व्हॉल्यूम किंवा स्टेट ऑफ सिस्टीम आताच आपण अभ्यास केला. स्टेट ऑफ सिस्टीम मध्ये काय अभ्यास केला, नंबर ऑफ मोल्स, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर या 4 क्वांटिटीच्या सेटलाच आपण काय म्हटलंय, स्टेट ऑफ सिस्टीम. म्हणजेच या ठिकाणी स्टेट फंक्शन, प्रेशर स्टेट फंक्शन, व्हॉल्यूम स्टेट फंक्शन, टेम्परेचर सुद्धा काय स्टेट फंक्शन, नंबर ऑफ मोल सुद्धा काय स्टेट फंक्शन. की या ठिकाणी एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेटमध्ये होत असताना या क्वांटिटी इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वर जे डिपेंड राहतं आणि पाथवर इनडिपेंड. आता आपण बघूया तिसरा कन्सेप्ट, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम. थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम कशाला म्हणायचं,
a system said to be thermodynamic equilibrium when state function does not change with the time, then that is the known as the thermodynamic equilibrium state. की आताच आपण अभ्यास करतोय की स्टेट ऑफ सिस्टीम म्हणजे काय, चेंज ऑफ स्टेट कशाला म्हटलं. आता यांचा अभ्यास करत असताना आपण अभ्यास केलं की एका स्टेटचं रूपांतर दुसऱ्या स्टेटमध्ये केव्हा होतं, जेव्हा एनर्जीचं काय होईल, ट्रान्सफॉर्मेशन घडेल किंवा सिस्टीम मध्ये काहीतरी चेंजेस घडतील, तेव्हाच एका स्टेटचं काय होतं दुसऱ्या स्टेटमध्ये रूपांतर होतं आणि त्यांना आपण काय म्हणतोय, चेंज ऑफ स्टेट. पण जर एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशनच झालं नाही आणि एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं नाही किंवा त्या सिस्टीम मध्ये कोणते चेंजेस घडून आले नाही, तर त्या सिस्टीमचा स्टेट तोच राहणार, तो बदलत नाही. टाइम ही तर पॉझिटिव्ह क्वांटिटी, टाइम काय होईल, चेंज होईल, पण सिस्टीमचा स्टेट कसा राहील, कॉन्स्टंट राहील. आणि जेव्हा अशी कंडिशन असते तेव्हा त्याला आपण काय म्हणतोय, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टेट. फॉर एक्झाम्पल की आपण एक सिलेंडर घेऊया आणि या ठिकाणी त्या सिलेंडरमध्ये गॅसेस मॉलिक्यूलला फिलअप करूया आणि त्याला इनक्लोज करूया वेटलेस फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टनच्या आधारे. आता एक सिलेंडर आहे, त्या सिलेंडर मध्ये एका मोलचा गॅसेस मॉलिक्यूल की या ठिकाणी आपण फिलअप केलं आणि त्याला इनक्लोज केलं वेटलेस फ्रिक्शनलेस मुव्हेबल पिस्टनच्या आधारे. आता या सिलेंडर मध्ये जो पिस्टन्स आपण इनक्लोज केलाय तो या ठिकाणी आहे. मग पहिला प्रश्न निर्माण होतो, तो पिस्टन्स त्याच ठिकाणी काय, तो वर पण जात नाही आणि खाली पण येत नाही, तो या एकाच ठिकाणी कॉन्स्टंट काय. तर या ठिकाणी बघा, या सिलेंडर मध्ये आपण गॅस फिलअप केलं, त्या पिस्टन्सवर या ठिकाणी गॅसचा काय होईल, प्रेशर आपल्या होईल आणि त्या प्रेशरला आपण काय म्हणूया, पी. आता या पिस्टनच्या ऑपोजिट डायरेक्शनला या ठिकाणी ऍटमॉस्फिअर आहे आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर जो टेक प्लेस वाला त्याला म्हणूया आपण एक्सटर्नल प्रेशर. आता पिस्टन्स एकाच ठिकाणी आहे कारण की प्रेशर ऑफ गॅस आणि एक्सटर्नल प्रेशर या दोघांच्या व्हॅल्यू कशा आहेत, कॉन्स्टंट आहे. जर एक जरी बदललं तर या ठिकाणी पिस्टनची मुवमेंट होईल आणि हे केव्हा होईल, फॉर एक्झाम्पल की या गॅसेसच्या मॉलिक्युलनं एन्व्हायरमेंट मधून किंवा सराउंडिंग मधून हीट एनर्जीचं काय केलं, ऍब्झॉर्प्शन केलं. मग त्या गॅसेस मॉलिक्युलचं काय होईल, एक्सपान्शन, म्हणजे एनर्जीचं काय आलं, ट्रान्सफॉर्मेशन. एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झाल्यावर पिस्टन्स काय होईल, वर जाईल. म्हणजे या ठिकाणी एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं म्हणून एका स्टेटचं रूपांतर काय आलं, दुसऱ्या स्टेटमध्ये झालं. पण जर आपण म्हटलं की मी टेबलवर हे सिलेंडर घेतलेलं आहे आणि सिलेंडर टेबलवर घेतल्याच्या नंतर या ठिकाणी त्याच्यात गॅस फिलअप केलं, त्याला इनक्लोज केलं वेटलेस फ्रिक्शन मुव्हेबल पिस्टनच्या आधारे, त्याच्यामध्ये 1 मोलचा पदार्थ आहे आणि तुम्हाला त्याचं मी काय सांगितलं, स्टेट सांगितला आणि तो स्टेट नंबर आहे फर्स्ट. एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालंच नाही आणि एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं नाही किंवा त्या सिस्टीम मध्ये कोणतेच बदल घडून आले नाही, तर या ठिकाणी तो पिस्टन्स त्याच ठिकाणी राहणार, तो वर पण जाणार नाही आणि खाली पण येणार नाही. टाइम मात्र काय होईल, चेंज होईल, टाइम चेंज होईल, पण स्टेट ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट. की इनिशियल स्टेट घेतलं होतं तो इनिशियल स्टेट राहील, 1 तास होईल, 2 तास झाले, 3 तास झाले, जोपर्यंत या ठिकाणी एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही किंवा सिस्टीम मध्ये चेंजेस घडून येणार नाही, तोपर्यंत त्या सिस्टीमचा स्टेट तोच राहणार, तो बदलणार नाही. टाइम जरी बदलला तेव्हा त्याला म्हणायचं आपण थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टेट. अ थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टेट इज सेड व्हेन the state function of a system does not changes with the time. की टाइम चेंज होईल पण द स्टेट फंक्शन ऑफ द सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट. की स्टेट ऑफ सिस्टीम रिमेन द कॉन्स्टंट, इट इज द डज नॉट चेंज विथ द टाइम, देन दॅट इज द नोन ॲज द थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टेट. आणि या 3 कन्सेप्टच्या संदर्भात
आज आपण माहिती अभ्यास केली की आपण जो टॉपिक अभ्यास करतोय तो कोणता आहे, थर्मोडायनामिक्स. आणि या थर्मोडायनामिक्सच्या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास करत असताना आज आपण माहिती बघितली प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम. प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम किती प्रॉपर्टी आहे, दोन, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आणि दुसरी कोणती, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी whose magnitude is depend upon the quantity of matter is known as the extensive property. आणि दुसरी कोणती आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी whose magnitude is independent does not depend upon the quantity of matter present in a system, then that property is known as the intensive property. त्याच्यानंतर आपण काय कन्सेप्ट अभ्यास केले, तर पहिला कन्सेप्ट स्टेट ऑफ सिस्टीम. अ नोन सेट ऑफ नंबर ऑफ मोल्स, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर इज नोन ॲज द स्टेट ऑफ सिस्टीम. एनर्जीचं काय आलं, ट्रान्सफॉर्मेशन झालं, सिस्टीम मध्ये बदल घडून आला, एका स्टेटचं रूपांतर काय होईल दुसऱ्या स्टेटमध्ये, तेव्हा त्याला काय म्हणायचं, चेंज ऑफ स्टेट. सिस्टीमची अशी एक प्रॉपर्टी जी इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटवरच डिपेंड असते, त्याला काय म्हणायचं, स्टेट फंक्शन. आणि पाथवर कसं असते, इनडिपेंड, त्याला आपण म्हटलं स्टेट फंक्शन. डिपेंड अपॉन द इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट, डज नॉट डिपेंड अपॉन द पाथ फॉलो, इज नोन ॲज द स्टेट फंक्शन. अँड इफ डिपेंड अपॉन द पाथ फॉलो, इट्स नोन ॲज द पाथ फंक्शन. आणि तिसरा कन्सेप्ट अभ्यास केला, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टेट. अ सिस्टम सेड टू बी थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम स्टेट when state function of system does not changes with the time is known as the thermodynamic equilibrium state. या कन्सेप्टच्या संदर्भात अभ्यास केल्याच्या नंतर टाइप ऑफ प्रोसेसच्या संदर्भात आपण पुढच्या क्लास